नमस्कार, मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। इथे आपली चटकदार अशी लसूण चटणी तयार झालेली आहे। ही चटणी अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट अशी तयार होते। चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा ही चटणी तुम्ही ट्राय करू शकता। तुम्हाला जर चटकदार असं काही खायचं असेल तर ही चटणी नक्की ट्राय करून बघा, खूपच टेस्टी लागते। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। लसूण चटणी बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे। अगदी 30-35 लसूण पाकळ्या असतील। हा लसूण आपण आता ठेचून घेऊयात। एका खलबत्त्यामध्ये मी हा लसूण ठेचून घेते। हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, फक्त थोडं जाडसर असं फिरवून घ्या। हे पहा, असं जाडसर मी कुटून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीमध्ये आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे। असं हे कुटून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर काश्मीरी रेड चिली पावडर घालून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे धना पावडर घालून घ्यायचे आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून हे आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून एकजीव करून घेऊयात। ह्या छोट्या 2 वाट्या पाणी घातलेलं आहे, म्हणजे मोठी अर्धी वाटी होऊन जाते। पाणी थोडंसं अधिक झालं तरी काहीच हरकत नाही, पाणी घालून एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, मस्त आपलं हे लसणाचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मस्त खमंग अशी याला फोडणी देऊयात। हे आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित असं काढून घ्या। आता याला फोडणी देऊन शिजवून घेण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये पळीभर तेल घालून घेऊयात। आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूयात। जिरं छान तडतडलं की लगेचच आपण तयार करून घेतलेलं लसणाचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये पटकन असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती ह्याच्यामधील पाणी आटेपर्यंत हे आपण शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून 1-2 वेळा याला ढवळून घ्या। मस्त ठसकेदार चटकदार अशी ही चटणी तयार होते। आता मिक्स करून झालेली आहे। मी हे चांगली शिजवून घेते। अगदी 1-2 मिनिटांमध्येच ही शिजते। हे पहा, यामधला पाण्याचा अंश कमी झालेला आहे। आता यामध्ये मस्त ताजी अशी थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालूयात आणि त्याचसोबत आपल्याला एका लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसामुळे ही चटणी जास्त काळ टिकते आणि चवीला सुद्धा चटकदार अशी लागते। हे दोन्ही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। अगदी 1-2 मिनिटच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली ही चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। खूपच भन्नाट अशी ही लसूण चटणी तयार होते। बघता क्षणी तोंडाला पाणी येत आहे। हे पहा, मस्त रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळतील। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।